नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. इन दिस व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुम्हाला दाखवणार आहे खापर पंजोबांच्या दुर्मिळ वस्तू ज्या तुम्हाला आता कुठेच पाहायला नाही भेटणार. त्यांची स्मृती म्हणून आम्ही त्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जपून ठेवलेल्या आहेत. 100 वर्ष जुन्या आमच्या खापर पंजोबांच्या वस्तू ज्या आम्ही अजून जपून ठेवल्यात. बऱ्याच वस्तू आहेत, बॉटल असो किंवा कंदील असो, शेपवरचा गलबतांवरचा, तर त्या गोष्टी आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप जुन्या अशा गोष्टी आहेत, तर नक्कीच बघा. त्याआधी मी तुम्हाला सांगेन की कोकणातील माझं घर हा पार्ट तुम्ही पाहिला असेल, पार्ट 1 होता तो. जर तुम्ही तो पाहिला असेल त्यामध्ये बरेचसे कमेंट्स होते. मी असं सांगितलेलं त्या ब्लॉगमध्ये की हा खाचा आहे, खाचे नाही तर ह्याला बोवला असं म्हणतात. तर हो, त्याला बोवलाच म्हणतात. आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं की बोवला किंवा अजून काही त्याला म्हणतात. तर मला खरंच खूप आवडलं की तुम्ही माझ्याबरोबर इंटरॅक्ट करताय, माझ्याशी बोलताय. मला माहिती आहे आपल्याला समोरासमोर भेटता येत नाही, पण तुम्ही ॲज अ कमेंट्स थ्रू माझ्याशी बोलताय. आणि मला ते खरंच खूप आवडतं की तुम्ही मला तुमच्या कुटुंबातलं समजताय आणि माझ्याशी बोलताय आणि आमचे ब्लॉग बघताय. तर खरंच खूप छान वाटतं आणि असंच प्रेम असू दे आपल्या चॅनलवरती. लवकरच आपल्याला 2K सबस्क्रायबर क्रॉस करायचे आहेत, तर सपोर्ट करा आम्हाला 2K सबस्क्रायबर होईपर्यंत. मला नाही वाटत की सहसा कोणाच्या घरामध्ये ह्या वस्तू असतील, आणि त्याच वस्तू मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, एक एक करून मी तुम्हाला दाखवेन. आणि मला वाटतं जर हा व्लॉग तुम्ही तुमच्या आजींबरोबर किंवा आजोबांबरोबर बघाल तर ते तुम्हाला सांगतील की हां, हे पाहिली आहे, किंवा ह्या त्या बाटल्या आहेत, त्याच जमान्याचा कंदील आहे हा, तसं ते तुम्हाला सांगू शकतील. आणि मी पण प्रयत्न करते की तुम्हाला सांगण्याचा. तर चला जाऊयात. जसं मी तुम्हाला सांगितलेलं ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये की आमच्या घराण्याचा एक इतिहास होता. म्हणजे आमचे जे पूर्वज, माझे आजोबा खापर पंजोबा जे होते, ते एक बिझनेस करायचा आणि तो बिझनेस म्हणजे होता गलबतांचा. पूर्वी 3 गलबतं होती आमची, जसं मी तुम्हाला माझ्या पहिल्या पार्टमध्येही सांगितलं असेल, म्हणजे ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये
की आमची 3 गलबतं होती. गलबत म्हणजे शीप जे खूप मोठे असतात. 3 गलबतं होती. अली मदत, सलामती आणि नारायण प्रसाद अशी आमची 3 गलबतं होती. आणि त्या गलबतांवरती आमचीच होती ती गलबतं आणि त्याच्यावरती भरपूर सारे वर्कर्स होते, ते काम करायचे. ज्या आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हेही सांगितलं आहे की ते वर्कर्स कुठे झोपायचे आणि त्यांची एक रूम होती जिकडे ते जेवण बनवायचे. गलबतांचा जो बिझनेस होता म्हणजे व्यापार होता तो असा होता की आपल्या इकडून गूळ, मसाला, मीठ, कौलं, सुकं खोबरं तर असं सगळं जे असायचं ते शिप थ्रू ट्रान्सपोर्ट करायचे, कोचीनला घेऊन जायचे. कोचीन, कराची असे ते घेऊन जायचे तिकडे आणि तो बिझनेस होता आमचा तेव्हाचा. आता तुम्हाला वाटत असेल की कोकणी लोकं म्हणजे मच्छीमारीच करत असतील, तर तसं नाही आहे. तेव्हा आमचे जे गलबतं होते तर ते ॲज अ बिझनेस म्हणून तेव्हा ते वापरायचे आणि खूप मोठे-मोठे होते ते, तर त्यामध्ये पूर्ण लोड करायचे. आता मी तुम्हाला दाखवते की त्या शिपवरती आणि तेव्हाच्या जमान्यातले अशा गोष्टी आहेत ज्या खूप दुर्मिळ आहेत आणि त्या आमच्या घरात आम्ही अजून प्रिझर्व करून ठेवल्यात, अजून सांभाळून ठेवल्यात. का तर ते आमच्या पूर्वजांची स्मृती आहे, आठवण आहे, तर त्यासाठी आम्ही सांभाळून ठेवल्यात अजूनपर्यंत. आता इथे तुम्ही बघू शकता की तांब्याचे पावशेर आहे, पायली आहे. हे जे आहे ना, हे आहे तांब्याचं पावशेर, त्याला बोलतात पायली. हे पण तांब्याचं आहे. हा होता पावशेर. पावशेर हा छोटा आहे, हे दुधासाठी वापरायचे, दूध देण्यासाठी. कोणाला दूध द्यायचे तर ते ह्यानी मापून द्यायचे. आणि हे आहे पायली. तर हा जो आहे धातू तो आहे तांबा आणि तांब्याने बनलं आहे हे पावशेर. आणि पूर्वी असं असायचं की दूध जे असायचं गाईचं, तर आमचे आजोपंजोबा तेव्हाच्या काळी म्हणजे 1960पर्यंत हे वापरायचे. आता ह्याच्यावरती लिहिलं आहे बघा, शेर लिहिलं आहे म्हणजेच पावशेर, अर्ध लिहिलं आहे 1.5. तर तेव्हाचं आहे हे आणि हे 1960पर्यंत वापरायचे. तरच खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी बघून की आमचे पंजोबा तेव्हाच्या काळी वापरायचे आणि आत्ता आम्हालाही हे बघायला भेटतं आहे. तर मी खरंच थँक्स बोलेल माझ्या काकांना की त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं पाहायला भेटतं आहे आणि माझ्यामुळे का होईना पण ते तुम्हालाही पाहायला भेटतं आहे. सो असे काहीशी गोष्टी आहेत. आता हे दाखवलं मी तुम्हाला, अजून काहीतरी येते दाखवते, ते म्हणजे पायली. तर शॅडो येते बघा, हे बघा. आता ही जी पायली आहे ही पण तांब्याची आहे. तर आता जड आहे ही पण तेवढीच. हां, तर ही जी पायली आहे ही तांब्याची आहे, प्रॉपर तांब्याची आहे. ही पण खूप जुनी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते जे पावशेर होतं 1960पर्यंत, 1960पर्यंत वापरायचे. तर हे पण 1960पर्यंत वापरायचे. इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे ह्याच्यावरती, पावशेर आहे त्याच्यावरती पण इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. म्हणजे मला वाटतं की ब्रिटिशकालीन तेव्हाचं असेल, कारण ते इंग्लिश आपल्याला तर तेव्हा येत नव्हती इंग्लिश आणि तेव्हाचं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरती आणि ह्याच्यावरती पण इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. आता हे जे पायली आहे हे कधी वापरायचे किंवा हे कशासाठी वापरायचे? पूर्वी एवढा पैसा असायचा की तो पैसा हाताने नाही मोजायचे, तर ते तांब्याच्या पायलीने मोजायचे. हे असं ते बुडवून ढिगारे असायचे पैशांचे. तेव्हा आम्ही खूप अमीर होतो. कॉईन्स असायचे ज्याला आपण नाणी बोलायचो, मराठीमध्ये नाणी बोलतो. तर ते नाणी ह्याच्याने वजन करायचे. आता एवढे ढिगारा असायचे तेव्हा पैशांचे, कारण किती सांगितलं, कारण मी तुम्हाला ह्याच्या आधीच सांगितलेलं की बिझनेस होता तेव्हा आमचा. मग पैसेवाले होतो तेव्हा खूप. तर ते जे ढिगारे होते पैशांचे तर ते ह्याने मापायचे, ह्याला बोलतात पायली. तर अशी ही पायली आहे आणि ह्याने प्रॉपर मापायचे आणि ह्याने प्रॉपर माप व्हायचं आणि इथे असे ढिगारे असायचे पैशांचे. आता बघा पायली पण झाली. आता हे बघू शकता तुम्ही, ही आहेत वजनं. ही वजनं तरी असतील 50 किलोची. एक 50 किलोचं आणि हे एक 50 किलो, म्हणजे 100 किलोचं असं हे वजन आहे. खूप जड आहे. मला पण हे उचलत नव्हतं, तर माझ्या भावाने एक उचलून आणलं हे दोन्ही पण. आणि हे खूप जड आहे. अशी आहेत वजनं. आणि अजून एक गोष्ट जी आहे फुकणी.
ही बघा माझ्या आजींची पणजींची अशी खापर पणजींची अशी ही फुकणी आहे. खूप जुनी आहे आणि खूपच मोठी आहे बघा. आवाज येतोय बघा. तर अशी ही फुकणी आहे. ही मी इथे ठेवते. जसं की मी तुम्हाला बोललेले की तेव्हाच्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती. तर तेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती, तर लाईटीचा कसा सोर्स होता. तर तेव्हा लॅम्प्स होते, म्हणजे ज्याला कंदील बोलायचे. आणि त्यातले कंदील आमच्याकडे 3-4 होते. त्यातले काहीसे फुटले आणि एक राहिला आहे. तर तो मी तुम्हाला दाखवते की कसा कंदील असायचा. आणि हा बघा असा आहे हा कंदील. किती छान आहे बघा. आतून असा पोकळ, आपण जड आहे. काचीचा आहे हा कंदील जो तुम्हाला समोर दिसतोय. हा कंदील पूर्वी वापरायचे, गलबत होती तेव्हा. गलबतांवर इलेक्ट्रिसिटी नव्हती जसं मी तुम्हाला बोलले आत्ताच, म्हणून हा कंदील वापरायचे. बरेचसे असे कंदील होते, त्यातील फक्त हा एक कंदील राहिलाय, बाकीचे सगळे फुटून गेले. खरंच तुमचं नशीब आहे की हा कंदील तुम्हाला पाहायला भेटतोय. तर तेव्हाचे लोक वाईन वगैरे प्यायचे आणि तर तसेच आमचे पंजोबा वगैरे पण वाईन घ्यायचे. आणि वाईन घ्यायचे, पण तेही ब्रँडेड वाईन्स घ्यायचे. आणि त्याच्या काही बाटल्या आहेत, 2 बॉटल्स आहेत ज्या खूप मोठ्या अशा बॉटल्स आहेत. तर ते मी तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता, ह्या त्या बॉटल्स आहेत. आता ही बॉटल जर्मनी काय इंग्लंडवरून आणलेली आहे आमच्या पूर्वजांनी. ह्याच्यावरती नंबरही बघू शकता तुम्ही, 103. आणि इथे पण लिहिलेलं खाली काय ना काय. तर ही जर्मनी का इंग्लंडवरून आणलेली बॉटल आहे. या बॉटलचा शेप बघू शकता तुम्ही कसा आहे. जड आहे. ही आहे 150 वर्ष जुनी वाईनची बॉटल आणि ही ब्रँडेड अशी बॉटल आहे. ह्याच्यावरती तुम्ही नंबर पण बघू शकता, 103 असा नंबर आहे. ही टोटल 10 लिटर्सची बॉटल आहे. तर तेव्हा गलबतांवरती ह्या बॉटल्स असायच्या. ह्यातील पण 2-3 बाटल्या होत्या अजून ज्या फुटल्या आणि आता ही एकच राहिली आहे बॉटल. आणि ही जी बॉटल आहे ही पण वाईनचीच बॉटल आहे. ह्याच्यावरती तुम्ही वाचूही शकता, ह्याच्यावरती प्रॉपर स्टॅम्प पण आहे ह्या बॉटलवरती. ही पण 10 लिटर्सची बॉटल आहे. पीटर रिओमॉल्ड असं लिहिलं आहे आणि रॉमफॉर्ड वाईन अँड स्पिरिट मर्चंट, तर ह्याच्यावरती असं लिहिलं आहे, तुम्ही वाचू शकता. आणि इथे बघू शकता तर हा स्टॅम्प आहे. तर हे व्हेरीफाईड आहे, म्हणजे ही वाईन चांगली आहे आणि तेव्हा पियायचे. तर ही पण अजून आम्ही जपून ठेवलं आहे. तर हे असे बरेचसे गोष्टी आहेत ज्या आम्ही जपून ठेवल्यात आणि आता तुम्हाला खरंच नाही पाहायला भेटणार अशा गोष्टी. आणि ही ब्रँडेड तेव्हाच्या काळची, म्हणजे ब्रिटिशकालीन अशी ही वाईनची बॉटल आहे. तर आता मी आले माळ्यावरती. माळा मी तुम्हाला ह्याच्या आधीच्याही ब्लॉग्समध्ये आमचा माळा दाखवलेला आणि त्याच माळ्यावरती मी आता चढली आहे. तर मी तुम्हाला आधी दाखवते की हा माळा किती मोठा आहे. हे बघा, असा भरपूर मोठा आहे, म्हणजे गणपतीचं साहित्य वगैरे, टेबल सगळं राहतं. आणि तर आतापर्यंत मी माळा तुम्हाला खालून दाखवत होते किंवा असं वर चढून दाखवत होते. ह्याआधी कधीच मी तुम्हाला असं वरती येऊन माळा कधीच दाखवला नाही आमचा. आणि साफसुथरा असतो आमचा माळा आणि बऱ्याच गोष्टी आम्ही ठेवतो ह्याच्यावरती. जसं मी तुम्हाला बोलले की गणपतीच्या गोष्टी असो, तर त्या सगळ्या गोष्टी असतात आणि अजून काही गोष्टी असतात, तर तेही मी तुम्हाला दाखवते. या जशी आमची गलबत होती तसंच आमचं प्रभूंचं दुकानही होतं पूर्वी. आणि त्या दुकानातल्या काही वस्तू आहेत ज्या आम्ही ठेवल्यात. आणि ती म्हणजे सर्वात पहिली गोष्ट जी मी तुम्हाला दाखवते ती आहे तराजू. किती मोठा तराजू आहे बघा आणि किती काटकोन त्रिकोण, म्हणजे एकदम खूप वेव्स आहेत त्याच्यामध्ये. तर तो तराजू मी तुम्हाला दाखवते. मला नाही वाटत आता कुठे भेटेल एवढा मोठा तराजू. आणि त्याला असं सळ्या वगैरे, तर आता तुम्हाला दाखवते. आणि हा आहे तो तराजू. हा तराजू खूप जुना आहे, म्हणजे 150 ते 200 वर्ष जुना असा हा तराजू आहे. अजून बघा किती चांगला आहे. आणि इथे बघू शकता हा दुसरा तराजू आहे.
ह्याला पण असं लटकवायचे खाली दोन्ही बाजूला. तर हा एक विशिष्ट प्रकारचा असा तराजू आहे. असे 2 प्रकारचे तराजू आमच्याकडे तुम्हाला पाहायला भेटतील, हा एक आणि हा दुसरा. तर हा पण एक आहे, इथे लटकवायचे, इथे आणि इथे बाजूला. तर हा एक तराजू आणि हा एक तराजू आहे. आता हा तराजू बघा. आता वरची जी कौलं काढली आहेत, 2-3 कौलं काढली आहेत, कारण ती आपल्याला लाईट भेटण्यासाठी माळ्यावरती म्हणून, आणि मला बरंच काय ना काय तुम्हाला दाखवायचं होतं, तर त्यासाठी ती 3 कौलं काढली आहेत. आणि आपलं हे बघून झाल्यानंतर ती परत कौलं लावणार वरची. आणि तराजू बघा जशाच्या तसाच आहे, एवढे वर्ष झाली तरी पण. कड्या पण बघू शकता ह्याच्या कशा आहेत ते. पूर्वी मुलांना कांजण्या किंवा गोवर वगैरे असं अंगावरती यायचं, तर तेव्हा एक मोठी परात होती, त्या परातीमध्ये मुलांना आंघोळ घालायची. तर ती परात मी तुम्हाला दाखवते. ही तांब्याची परात आहे बघा, खूप मोठी आहे ही आणि जड पण आहे खूप. तर ही परात बघू शकता तुम्ही. ही परात आहे जी खूप मोठी आहे आणि याचं वजन पण खूप आहे, कारण ही प्युअर तांब्याची आहे. ही बघा, अशी ही तांब्याची परात आहे. आणि ही जी तांब्याची परात आहे ही श्रीकृष्ण जन्माष्टमीमध्ये पण वापरतात. म्हणजे श्रीकृष्णाला आंघोळ घालण्यासाठी ही परात वापरतात. आणि लहानपणी आजी पंजोबा आमच्या पप्पांना वेगळं आंघोळ ह्याच्यावर घालत असतील, काकांना वेगळे. हे बघा एवढी मोठी परात आहे बघा, किती मोठी परात आहे. ठेवा बघू ते. अशी ही परात आहे. आणि हे तर मी तुम्हाला दाखवलेलंच वजन. आता वजन काटा बघितलात किती मोठा होता, आणि त्यानंतर तुम्ही परात पण बघितलात, अस्सल तांब्याची 100 ते 150 वर्ष जुनं अशी मोठी परात तांब्याची, तीही पाहिलात. आता मी तुम्हाला दाखवते तेव्हाच्या काळचे कास्याचे घंटा. बरोबर ऐकताय तुम्ही. आणि कास्याचे घंटा मी तुम्हाला दाखवते. 2 आहेत. हे बघा, किती जड आहे बघा. ते हे खूप जड आहे, एवढं जड आहे. तेव्हाच्या काळचे घंटा बघा किती जड होते. आणि ह्या कोणत्या धातूचे, तर कास्याचे आहेत. ह्या असे आहेत. तर ह्या 2 घंटा आहेत. तर आता बघा, परात झाली, घंटा झाले, तराजू झालं, शिड्यांच्या कप्प्या, म्हणजे दोऱ्या वडायचा शिड्यांचा. ह्याच्यामध्ये काहीतरी हे आहे बघा. अच्छा, इथे रशी लावायची, फुल्ली टाईप आहे बघ. हा. आणि हे चढायचे वरती. ते मोठी कलमी गाडी असायची, कलमी काठी असायची, त्याच्यावरती ते शेड कामगार वर्कर्स किंवा तो असतो कॅप्टन तांडेल, तो वर लावून सगळे अशी 7 प्रकारची 7 शेड असायची, म्हणून एवढ्या कप्प्या आहेत. हा वारा गेला की इकडचा दिशा आली की इकडचं बंद, इकडचं गेला असं एकूण 7 शेड्या लावायची गणपतीला. 7 शेड्या आणि गणपती सगळे ह्याच्यामध्ये रश्या असायच्या आणि त्यांना ते वरती वडायच्या आणि ते असे रुंद ताणायचे असे मोठे शेड. ओके. आता मी तुम्हाला दाखवते की गलबत्यांवर कप्प्या लावायच्या शिड्यांसारख्या. तेच मशीन इलेक्ट्रिसिटी तेव्हा नव्हती, तर तेव्हा गलबतं कशी चालायचे, तर त्यासाठी हे यूज करायचे, म्हणजे हे वापरायचे. ह्याला बोलतात कप्प्या. आता ह्या ज्या कप्प्या आहेत बघू शकता तुम्ही किती मोठ्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक पुली टाईप पण आहे मधी, तर ह्याच्यामध्ये रशी घालायचे आतमध्ये आणि हे असे वर 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 असे रचायचे. हवा यायची, हवेच्या दिशेने त्यांना फिरवायचं असायचं गलबत. खरंच तेव्हाची लोक खूप इंटेलिजंट होती, कारण बघा ना, आता इलेक्ट्रिसिटी आहे, तर मशीन वेगळे आहे, तर इंधन आहे, तर आपल्याला किती सोपं झालंय सगळं करणं, चालवणं शिप वगैरे. आणि तेव्हा गलबत म्हणजे एवढं मोठं असायचं आणि ते सगळं वर्क व्हायचं ह्याच्यामुळे. तर आणि तेव्हा पोल्युशन पण नाही व्हायचं. तर असे काहीशे पद्धती तेव्हाच्या
मला तर माझ्या काकांनी सांगितलेत आणि हे तुम्हालाही कळावं म्हणून मी तुम्हाला सांगते की अशी काही पद्धत तेव्हा वापरायचे. इथेही बघू शकता हे ते तर बघा किती मोठं आहे. असे हे सगळे लावायचे. तर हे सगळं तेच आहे. ह्याचा आकारही बघू शकता तुम्ही कसा बनवलाय आणि हे बघा आत कसं फिरतंय. आता अजून तुम्हाला काहीतरी दाखवते. हे बघा, हे तुम्हाला वाटत असेल हॅमर आहे किंवा हातोडा आहे, तर हा हातोडा नाही आहे. तर हे तेव्हाच्या काही वापरायचे शेतात ढेकळं फोडायला. हे तसं एवढं जड नाही आहे जड, पण हे जे वेपन आहे, वेपन म्हणू शकता तुम्ही, तर हे ढेकळं फोडायला वापरायचे. ठाप ठाप ठाप. ते तुम्ही बघू शकता एक कंटेनर टाईप आहे, पण तो कंटेनर नाही, त्याचा आकार बघू शकता तुम्ही कसा आहे. तर तेव्हाच्या काही कोकमं कशात बनवायचे तर ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्यात कोकमं बनवायच्या तेव्हाच्या लेडीज. आणि ह्याचा ढाचा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. स्ट्रक्चर पण बघा. तर ह्याच्यामध्ये बनवायचे. आता ह्या कंटेनरला मालवणी भाषेत काय म्हणतात तर अस्सल मालवणी भाषेत ह्याला लाकडाचा ढोना असं म्हणतात. आणि ह्याच लाकडी धोनीत पूर्वी बायका रतांब्याच्या सोलांना आंब्याची फूट द्यायचे आणि कोकम बनवायचे. याच कोकमाचं आगळ, कोकम सरबत असे विविध प्रकार बनवतात. आणि कोकमापासून बनणाऱ्या विविध पदार्थांना मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे. तर आता माळ्यावरती जाऊन आपण बघितलं की किती साऱ्या गोष्टी आहेत पूर्वजांच्या आमच्या. मी खूप दुर्मिळ वस्तूंचा संग्रहालय केला आहे. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या बघून तुम्हालाही खरंच खूप नवल वाटलं असेल की अशा गोष्टी पण असायचे तेव्हाच्या काळी. त्याच्यामुळे का होईना एक छोटासा मी प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्यात, तुम्हालाही कळावं की पूर्वी काय काय आणि कसं कसं वापरायच्या गोष्टी. तर अजून गोष्टी आहेत, एवढ्याच नाही तर अजून भरपूर गोष्टी आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या पाहूयात त्या गोष्टी. त्या काळात संरक्षणासाठी विषारी सरपटणारे प्राणी असायचे, तर त्यांना मारण्यासाठी किंवा आपल्या बचावासाठी एक भाला वापरायचे किंवा कावर बोलू शकता तुम्ही, कावर वापरायचे. तर ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे कावर. हे आहे कावर. आता वरती बघू शकता ह्याचं टोकच बघा, असं लागलं ना तरी मरेल. विषारी साप, सरपटणारा जीव असं आहे हे. हा किती मोठा आहे बघा आणि तितका जड आहे. आणि खाली बघा कसं आहे, असं ठापकन मारायचे. भाला. तर हा भाला बघा, मीच 5 फूट 2 इंच आहे आणि हा भाला बघा 4 फूट आहे. म्हणजे माझ्याच किती लागतोय बघा. हा 4 फूट नाही, जास्तच असेल. 5 फूट 2 इंच आहे आणि हा भाला आहे 4 फूट असं बोलतायत काका, पण मला वाटतं मोठाच आहे कारण कुठे आलाय बघा माझ्या. तर असा हा भाला आहे बघा आणि तितका जड आहे हा भाला. दिसतोय पातळ असा, हा एंड आहे पण हा खूप जड आहे. मी इथे तुळशीच्या इथे ठेवून दाखवते तुम्हाला. हा भाला बघा. गावातील सर्वात पहिले चिरेबंदी घर 1935 सालात बांधलेले असे आमचे प्रभूंचे घर. तेव्हाच्या काळी चिऱ्यांची किंमत 10 रुपये शेकडा असा होता. आता तुम्हाला माहिती आहे का, ह्या चिऱ्यांची जी भिंत बांधली आहे त्या चिऱ्यांमध्ये सिमेंटचा वापर नाही केला आहे, कारण तेव्हा सिमेंट नाही भेटायचं. मग काय करायचे तर गूळ, चुनखडी आणि लांबी असे तिन्हीचं मिश्रण करून चिऱ्यांमध्ये भरायचे. म्हणून आजही या चिऱ्यांची भिंत अजूनही कडक आहेत. तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आमचं पूर्ण रान वाढलेलं घराच्या मागच्या साईडला. आणि आता ते पूर्ण जे रान वाढलेलं ते साफ करतायत, साफसफाई चालली आहे.
तर ते मी तुम्हाला दाखवते कशी साफसफाई चालली. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की वरती आमची झाडं आहेत, चिक्कूचं, आंब्याचं, फणसाचं, अशी भरपूर झाडं आहेत, सागाचं पण झाड आहे, अशी भरपूर झाडं आहेत. तर तिकडे जाण्याचा रस्ता आहे, पण तो रान वाढलेलं म्हणून खूपच असं जाता येत नव्हतं तिकडे. आणि आता ते साफ करतात, तर ते मी तुम्हाला दाखवते कसे साफ करतात ते. तर हे काका आहेत, आमचे गावकर काका आहेत, ते साफ करतात. रान वाढलंय ते. काका इथे तर बघा, हा हा काय करताय? हा एक काम चालू आहे. काम चालू हा, मालवणी भाषेत बोला. हा काम चालू हा काम चालू हा. हा आता सकाळपासून साफसफाई चालू आहे. काकांनी एवढं साफ केलंय सगळं. पुरं कंपाऊंड साफ करायचं आहे. पुरं कंपाऊंड साफ करायचंय. आणि सकाळपासून काकांनी इथे पूर्ण रान वाढलेलं सुरुवात आहे. हे सगळं साफ केलं. काका म्हणतात ही सुरुवात आहे. आणि इकडे आमची विहीर आहे, दाखवते मी तुम्हाला. सगळं घंडाच आहे ते. ही बघा. आणि जसं की मी तुम्हाला बोलले की आमची ही विहीर आहे, म्हणजे आजा पंजोबापासूनची ती विहीर आहे, खूप जुनी विहीर आहे. आणि ती विहीर ॲक्च्युली बांधून काढायची आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारा कचरा, पालापाचोळा असं गेला आहे. तर ती आता प्रॉपर बांधून काढायची आम्हाला. आणि जसं की मी तुम्हाला बोललेली की आमचं चिक्कूचं झाड खूप रसाळ, खूप गोड असे चिक्कू आहेत त्या झाडाला. ते बघा, ते माझ्या मागे बघाल तर ते झाड आहे चिक्कूचं. हे बघा, हे चिक्कूचं झाड आहे. आता ही जी वरती सगळी झाडं दिसत आहेत, ही सगळी आमची झाडं आहेत आणि प्रभूंची. आणि इथे बघा चिक्कू धरले, किती मस्त आहेत. तर हा बघा चिक्कू. आणि वरती भरपूर सारे चिक्कू आहेत, बघू शकता तुम्ही. इथे तर बघा अख्खं घरच लागलं आहे. आणि असे भरपूर सारे चिक्कू आहेत. पूर्ण बघा चिक्कूनी भरलेलं आहे हे झाड. हे जे चिक्कूचं झाड आहे, मी तुम्हाला मागच्या महिन्यात दाखवलेलं, तर भरपूर छोटे छोटे असे चिक्कू आलेले ह्याला. आणि ते चिक्कू आता मस्त वाढलेत बघा. आणि त्यातलाच मी एक छोटा चिक्कू तोडलाय. ते बघा असं चिक निघतोय, कारण हा ताजा ताजा तोडलाय मी आत्ताच झाडावरून. तर ह्याचं चिक बघू शकता तुम्ही, असा सफेद सफेद. तर हा चिक निघतोय. आणि तर आम्ही हे चिक्कू कसे काढतो तर ते मी नक्कीच तुम्हाला एकदा दाखवेन. असं मोठा दांडा असतो, बांबू असतो, आणि त्या बांबूला पुढे असं ब्लेड टाईप लावतात आणि खाली झोळी असते. आणि ते असं खेचून खेचून असे ते चिक्कू काढायचे असतात. तर अशी पद्धत आहे चिक्कू काढायची. मे महिन्यात मोस्टली आम्ही चिक्कू, आंबे, फणस असं काढतो, कारण काका वगैरे सगळेच आम्ही येतो पोरं गावी, तर काका आम्हाला सगळे घेऊन जातात वरती वगैरे काढायला. तर अशी काहीशी धमाल असते, धमाल मजा मस्ती असते. आणि चिक्कूचं झाड आता इथपर्यंत त्या काकांनी साफ केलं आहे म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकतो आहे. नाहीतर मागच्या महिन्यात बघितलं असता तर इथे तर चालायला होतच नव्हतं, कारण इथे रान वाढलेलं भरपूर सारं. आणि विहीर पण साफ करायचे भरपूर झालं आहे. तिथेही खूप सारे दगडं, झाड वगैरे वाढलेत. आणि ह्याचं चिक बघा थांबतच नाही आहे. तर असं काहीचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते इकडून आमचं घर कसं दिसतं बघा. असा मस्त व्ह्यू आहे. आमची नारळाची झाडं आणि पेरूचं पण झाड आहे तिकडे. आणि वरती बघा आंब्याची कलमं.
आता इथे समोर बघू शकता तुम्ही, तर हे कलम आहे, म्हणजेच आंब्याचं झाड आहे जे आम्ही तोडलं, कारण त्याला आंबे धरत नव्हते नंतर. तर हे आहे ते, खूप मोठं होतं. हे बघा, आता हे एवढंच इथपर्यंत दिसतंय तुम्हाला. आणि आता काका ते साफ करतायत, कारण तिकडे खूपच पकडलेत ते झावळ्या वगैरे, रान खूप वाढलंय. पावसानंतर असं होतं की हे सगळं आता एवढं साफ करतील बघा, हे पूर्ण कंपाऊंड साफ करतील. तरीही पाऊस पडल्यानंतर, कारण कोकण म्हटलं तर जोरदार पाऊस असतो, आणि पाऊस पडल्यानंतर खूप सारं रान वाढतं. आणि आणि जसं ते काका बोलत आहेत की ह्यावर्षी खूप पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला कोकणात, आणि त्या पावसामुळेच हे सगळं रान वाढलं आहे. ते काका स्वतः सांगत होते की मागच्या वर्षी जेव्हा ते साफ करत होते एवढं रान वाढलं नव्हतं जेवढं ह्या वर्षी वाढलं, आणि ह्या वर्षी खूप वाढलं आहे. म्हणजे त्यांना तर खूप मेहनत लागते हे सगळं साफ करायला, आणि एवढं तर त्यांनी सगळं साफ केलं आहे. म्हणून बघा मी इथे वावरू शकते, म्हणजे फिरू शकते. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. तुम्हाला जर आमच्या पूर्वजांच्या ह्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्याही आजी आजोबांबरोबर डिस्कस करा, आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की तुमच्या इथे पण त्या वस्तूंना काय बोलतात, किंवा तुमच्याकडे आहेत का त्या वस्तू. मला या गोष्टी माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा, आणि असंच प्रेम राहू द्या आमच्या चॅनलवर, आणि लवकरात लवकर आपले 2K सबस्क्रायबर होऊ दे अशी आशा आहे. असंच आम्हाला सपोर्ट करा, आणि नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन मी नक्कीच तुम्हाला भेटेल या चॅनलवरती. तर आत्तासाठी बाय.